नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी लिखित कथा बळ्या काका. या घरात बळ्या काकाचं वास्तव्य हा एक चमत्कारच होता. खरोखर चमत्कारच. वयाच्या 18व्या वर्षापासून हा बळ्या कामगारांच्या चळवळीत होता. त्या काळात पगारवाढ किंवा बोनस मिळवून देण्यासाठी कामगार चळवळ नव्हती. ट्रेड युनियन हे कामगारांच्या क्रांतीचं एक जबरदस्त हत्यार मानलं जात होतं. कधीतरी सगळे कामगार एक होतील, राज्यक्रांती करतील आणि राज्यशकट कम्युनिस्ट पार्टीच्या हाती येईल, असं सगळं कॉम्रेड्सचं एक मोठं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी सारेजण हाडाची काढं करत होते. या स्वप्नासाठी कधी अकस्मात तुरुंगात जावं लागेल, खितपत पडावं लागेल, पार्टीने आदेश दिला तर सशस्त्र उठाव करावा लागेल, त्यात कदाचित प्राणाला मुकावं लागेल. असा सगळा विचार आगाऊ करून कॉम्रेड बळ्या चव्हाणनं एक वेगळी जीवनपद्धती स्वीकारलेली होती. अगदी वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी या वणव्यात उडी घेतली होती. लाल बावटे खांद्यावर घेऊन कामगार वस्तीत काढलेल्या मिरवणुका, मोर्चे, लढवलेले संप, लाल बावटे की जय असा घसा खरवडून दिलेल्या घोषणा, रात्रीची जागरणं, दिवसा 40-50 कप आलं घातलेला चहा आणि तेवढ्याच वेड्या. 2 पायजमे, 2 सदरे, 2 जॅकेट आणि काखेत एक झोळी. भजी, वडे, उसळ, पाव असलं खाणं, कुठेही झोपणं. कधी ट्रेड युनियनच्या ऑफिसात, कधी एखाद्या कामगाराच्या घरी, कधी गरज पडली तर फुटपाथवर सुद्धा. ना बायको ना पोर, ना कुठले लागे बांधे. पाठीवर कसलं ओझं म्हणून नव्हतं. असं एक भयानक खडतर जीवन ते जगत होते. युरोपात अनेक देशात कम्युनिस्ट राजवटी आल्या तेव्हा त्यांचा उत्साह वाढला. पुढे चीनमध्ये माओनं सत्ता बळकावली तेव्हा तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता काही दिवसांचा, काही महिन्यांचा, फार तर 1-2 वर्षांचा प्रश्न आहे असं वाटायला लागलं. क्रांतीचं स्वप्न पूर्ण होण्याच्या बेतात होतं. इथली कम्युनिस्ट पार्टी सत्ता काबीज करायला तयार होती. निदान कॉम्रेड बळ्या चव्हाण असताना सरसावून तयार होता, अधीर झाला होता. त्याला त्याच्या स्वतःच्या हातात काही अधिकार नको होते. आपल्या कम्युनिस्ट पार्टीच्या हाती सत्ता आलेली त्याला बघायची होती. कम्युनिस्ट पार्टी क्रांती राबवेल, शेतकरी कामगार यांचं जीवन सुखी होईल, दारिद्र्य उरणार नाही, भूक कंगाल कोणी दिसणार नाही, यातच त्याला आनंद होता. आणि तेवढ्यात स्टालिन मेला आणि क्रुश्चेव पार्टीचा प्रमुख झाला. त्यांनी पार्टी काँग्रेसमध्ये स्टालिनच्या पापांचा पाढाच वाचला. स्टालिननं सत्तेच्या जोरावर लाखो कार्यकर्त्यांचा आणि रशियन नागरिकांचा छळ केला होता. आणखी लाखोंची कत्तल केलेली होती. क्रुश्चेवनं हे सारं रशियन कम्युनिस्ट पार्टीच्या काँग्रेसमध्ये सांगितलं आणि अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसून काँग्रेसमध्येच घेरी आली. ते ऐकून वाचून बळ्या एकदम अलिप्त, एकलकोंडा झाला. क्रांतीचा नेता असा क्रूर, हिंसक होऊ शकतो तर मग क्रांतीत अर्थ काय, असा प्रश्न त्याला छळायला लागला. आणि विचार करता करता मानसिक धक्क्यानं त्याला एकदा वेड लागलं. बळ्या स्वतः हिंस्त्र बनला. समोर दिसेल त्याच्यावर दगड फेकायला लागला. पोलिसांनी पकडून त्याला वेड्याच्या इस्पितळात ठेवला. कदाचित त्या इस्पितळातच तो कायमचा खितपत पडला असता, पण तेवढ्यात ती बातमी शिवशंकरजी चव्हाण यांच्या कानावर गेली. बळ्या हा शिवशंकरजींचा दूरचा पुतण्या, कोणातरी चुलत भावाचा मुलगा, दिल्लीहून एकटाच मुंबईला क्रांती करण्यासाठी आला होता हे त्यांना कळलं होतं. तो त्या क्रांतीच्या व्यापात असताना सुद्धा कधीकधी शिवशंकरजींच्या घरी फेरी मारून जायचा, कधीतरी घरचं जेवण जेवून जायचा. पण शिवशंकरजींकडनं किंवा त्यांचा मुलगा पापाजी याच्याकडनं कधी पैशाची किंवा कपड्यांची याचना त्यांनी केली नाही. केली असती तर शिवशंकरजींकडनं सगळं ते मिळालं असतं. शिवशंकरजींची ऐपतच तशी होती. ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या धंद्यात होते.
स्वतःचा चांगला बंगला होता, घरात गडी नोकर होते. त्यांना बळ्याची परिस्थिती कळताच त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतला, विजेचे धक्के दिले, इतर डॉक्टरी उपचार केले आणि बळ्याला आपल्या आश्रयाखाली ठेवून घेतलं. बळ्या त्या वेडाच्या झटक्यातनं बरा झाला, पण त्याला बसलेल्या स्टालिनच्या धक्क्यातनं मात्र तो कधीच बाहेर पडला नाही. उलट कायमचा आत्मविश्वास गमावून बसला. हे जग व्यर्थ आहे, गोरगरीब समाजाची क्रांती इथे कधीच शक्य नाही, असा त्यांनी ग्रह करून घेतला आणि त्यामुळे तो शिंपलात गेल्यासारखा आतमध्ये अडकून बसला आणि पुन्हा कधी बाहेर आलाच नाही. आता शिवशंकरजी हयात नाहीत. त्यांचा मुलगा पापाजी सगळं बघतो. पापाजींनी आपला धंदा साम्राज्यासारखा वाढवला आहे. स्वतः एखाद्या सम्राटासारखा राहतो, तरीही बळ्या निमूटपणे तिथे राहतो. तसा तो आश्रित असला तरी त्या घरात मात्र त्याला मान आहे. पापाजी, त्यांची बायको अम्माजी, त्यांची 2 मुलं बळ्याचा खूप आदर करतात. त्या मुलांमुळेच बळ्याचे बळ्या काका झाले आणि अम्माजींचे बळवंतराव. बळ्याच्या मनात एक विलक्षण आठवण तग धरून होती आणि विशेष म्हणजे हल्ली हल्ली उतारवयात ती आठवण त्यांच्या मनात वरचेवर उफाळून येत होती. जुनी आठवण आहे. पापाजींचं लग्न होतं. बळ्या लग्नाला आला होता. तेव्हा त्याला घालायला चांगले कपडेही नव्हते. नेहमीचे ट्रेड युनियनचे कपडे घालून तो आला होता. फक्त जॅकेट तेवढं परीटघडीचं होतं. शिवशंकरजींनी त्याला सगळं बदलायला लावलं. त्याला नवीन रेशमी धोतर दिलं, पापाजींचा रेशमी सदरा दिला, डोक्याभोवती फेटा. आरशात आपली छबी बघून बळ्या हरखला. त्याच्या तोंडावर कौटुंबिक देखणे पण होतं, पण तो कसा तरी राहायचा. कधी लग्नाचा विचार केला नव्हता, त्यामुळे त्या राहणीत बेपर्वाई होती, निष्काळजीपणा होता. पण या वेशात तो एका क्षणात राजपुत्रासारखा दिसायला लागला. आरशासमोर उभं राहून स्वतःकडे बघत तो ओठ मुरडून हसला. स्वतःलाच म्हणाला, युनियन पार्टीच्या लोकांनी पाहिलं तर जोड्यानं मारतील. नुसत्या कल्पनेनंही तो खोकला. बिडीचे झुरके न घेताही तो थोडा वेळ खोकत राहिला. आणि या कपड्यांचा परिणाम झाला का काय ते त्याला कळलं नाही, पण पापाजींच्या पोरसवाद्या बायकोला बघताच त्याच्या मनात पहिलाच विचार आला तो तिला उचलून तिच्या सकट पळून जाण्याचा. भिंतीच्या पलीकडे घोडा उभा आहे. अम्माला उचलून मी घोड्यावर ठेवली आहे. पाठीमागे मी बसलोय आणि चौखूर घोडा उधळलाय. मध्येच तिने मान वर करून मागे बघितलं आणि भरधाव घोड्यावर असतानाही मी तिने वर केलेल्या तोंडाचं दीर्घसं चुंबन घेतलं. क्षणभर, अगदी क्षणभर. आकाशात एखादं चुकार पाखरू उडत उडत निघून जावं तसा तो विचार उडत उडत निघून गेला. त्यानंतर अनेक वेळा बळ्या पापाजींच्या घरी यायचा, जेवून जायचा. पापाजी त्याच्या क्रांतीची चेष्टा करायचे, तोही वादावादी करायचा. पण अम्माजीला घेऊन पळून जाण्याचा विचार त्याने पुन्हा कधीसुद्धा मनात येऊ दिला नव्हता, चुकूनही नाही. लग्नाच्या वेळी अम्मा फार सुंदर दिसत होती म्हणून त्याच्या मनात हा विचार आला होता. पण लग्नानंतर तर ती अधिकच सुंदर आणि मादक दिसायला लागली होती. तरीही त्याने तो विचार पुन्हा कधी मनात येऊ दिला नव्हता. आणि आत्ता अलीकडे या उतारवयात तो विचार पुन्हा पुन्हा मनात यायचा. आता त्यांच्यात आणि सुज्ञपणामुळे तिच्यातही पळून जायची ताकद नव्हती. पण तरीसुद्धा एक तेजपुंज घोडा भिंतीपलीकडे उभा असायचा. आता त्यांच्या पळण्यात वेग नव्हता, आवेग तर मुळीच नव्हता. पण तरीसुद्धा बळ्या काका तिला ओढत न्यायचे, धडपडत घोड्यावर बसायचे आणि दौडत राहायचे. ती पाठीमागे वळून मान वर करायची आणि ते चुंबन घेत राहायचे. हा विचार परत परत मनात यायचा. हे दृश्य पुन्हा पुन्हा दिसायचं. पण ते मनातनं हे दृश्य निपटून काढत नसत. उलट हे दृश्य कुरवाळण्यात त्यांना एक विलक्षण सुख आणि समाधान मिळत असे. स्वयंपाकघराच्या बाहेरच्या बाजूला एका जुनाट आराम खुर्चीत बळ्या काका बसलेले असायचे.
मध्ये बैठकीत वेत फाटलं होतं. पाय पसरून ठेवायच्या लाकडी पट्ट्यांचं पॉलिश निघून गेलं होतं. पापाजींच्या ऐश्वर्यात आणि दिमाखात ती खुर्ची बसत नव्हती, पण ती केवळ बळ्याच्या हट्टासाठी पापाजींनी राखून ठेवली होती. त्या खुर्चीत बसल्यावर आपण गरीब आहोत, अजून क्रांतिकारी आहोत, ट्रेड युनियनच्याच खुर्चीत बसलोत, असं बहुतेक त्यांना वाटत असायचं. त्या खुर्चीत बसून ते सिगरेटी घोळवत बसायचे. क्रांतीच्या दिवसातल्या विड्या मात्र सुटल्या होत्या. विड्यांऐवजी सिगरेटी आल्या होत्या. पिला हत्ती, विडीच्या जवळची सिगरेट. त्यांना लागणारा महिन्याचा साठा त्यांच्या लाकडी कपाटात पापाजी आणून ठेवायचे. ते लाकडी कपाटही स्वयंपाकघराच्या बाहेरच्या अंगाला होतं, आराम खुर्चीच्या जवळ. स्वयंपाकघरात नारायण होता. स्वयंपाकाचं सारं तोच बघायचा, पण देखरेख अम्माजींची होती. त्या एकसारख्या स्वयंपाकघरात असायच्याच. त्यांनाही दुसरा काही व्याप नव्हता. त्यांचं घरातलं स्थानही हल्ली हल्ली बदललं होतं. टाकलेल्या बायकोसारखं राहावं लागत होतं त्यांना. स्वयंपाकिणीपेक्षा जास्त किंमत नव्हती. घरातला पैसा, अडका, सत्ता सगळं त्यांच्या हाती होतं. फक्त आपला हक्काचा नवरा हक्काचा राहिलेला नव्हता. पापाजींचे बाहेर बायकांशी उघड संबंध होते. शिकारीसाठी म्हणून ते मधनं 4-4 दिवस जंगलात जायचे. त्यावेळी बरोबर एखादी बाई असायचीच. त्यात ते चोरून काही करत नसत. तसंच उघडपणे त्याची जाहिरातही करत नसत. त्यांचे सारे व्यवहार त्यांच्या जीवनाला चिकटून आल्यासारखे वाटत आणि ते अपरिहार्य म्हणून घडतही असत. बळ्या काका पिला हत्ती पाकिटावर बोटं आपटत बागेतल्या एका कोपऱ्यात उभे होते. दिवसभरात त्यांना कसलं म्हणून काम नसायचं. बंगल्याभोवती वाटोळ्या फेऱ्या मारणं, कुठेतरी काहीतरी बघत उभं राहणं, नाहीतर आराम खुर्चीत बसून सिगरेटीचे झुरके घेणं, एवढंच ते दिवसभर करीत. बागेतल्या कोपऱ्यात उभं राहून चहाच्या पातीचं गवत बघत होते. एक पान मोडून त्यांनी वास घेतला, तेवढ्यात अम्माजींनी मारलेली हाक त्यांच्या कानावर आली. बळ्या काका, बळवंतराव, बळवंतराव कुठे गेले? अम्माजींचा आवाज ऐकू आला. बळ्या काका रमत गमत चालीनं बंगल्यात आले. पाकिटावर ताल धरून बोटं आपटत होते. आले आणि आराम खुर्चीत बसले. अम्माजी, अम्माजी, त्यांनी स्वयंपाकघराच्या दाराकडे बघत हाका मारल्या. तुम्ही मला हाक मारलीत का बळवंतराव? अहो, थोडा चहा हवा होता. तुम्हीही मला हाका मारत होतात का? अहो, चहा झालाय म्हणून सांगायला हाका मारत होते. अहो, 4 वाजले तरी तुमचा पत्ता नाही. गेला होतात कुठे? जाणार कुठे, जरा मॉर्निंग वॉक घेत होतो. अम्माजींना हसू आलं. त्यांनी हसत विचारलं, दुपारी 4 वाजता मॉर्निंग वॉक? सकाळी वेळच झाला नाही ना. तुम्ही सुद्धा अम्माजी रोज एकदा मॉर्निंग वॉक घेत चला. गुड फॉर हार्ट. एखाद्या साध्यासुध्या गोष्टीला महत्त्व देऊन ती सांगायची अशी त्यांची सवय. मॉर्निंग वॉक. उसासा टाकून अम्माजी म्हणाल्या, मिनिटभर बसायला तरी मला या घरात उसंत मिळते का? हक्काची मोलकरीण मी, बिनपगारी. तिने मनात साठलेला सगळा कडवट्टपणा ओकल्यासारखं केलं आणि ती आत गेली. बळ्या काका शांतपणे खुर्चीत बसून राहिले. त्यांचे अर्धवट पिकलेले केस विस्कटले होते. खाली मान घालून पाकिटातली एक सिगरेट काढून ती निरखून बघण्याचा त्यांना चाळा होता. त्यांच्या जीवनात जे एकूण वैफल्य आलं त्याचा कडवट्टपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बोलण्यात दिसे. शिवाय नजरेतही जुनाट वेडसरपणा होता. अम्माजी 2 चहाचे मोठे कप घेऊन आल्या. तुम्ही कशाला अम्माजी त्रास घेता? नारायणला सांगायचं. या बोलण्याचा अम्माजींना थोडा राग आला. किंचित दटावण्याच्या सुरात त्या म्हणाल्या, तुमचं सगळं चहा, पाणी, खाणं, जेवणं सगळं नारायण करतो का? ठाऊक आहे मला, पाहतो ना मी रोज. पण का एवढा त्रास घेता?
आवडतं मला. गादीच्या बाकड्यावर बसत त्या म्हणाल्या, तुम्हाला तरी कोण आहे बघणारं दुसरं? बळ्या काका अगदी सुखावून हसले आणि भुर्र करत त्यांनी चहाचा पहिला घोट घेतला. चहात सुंठ होती आणि पातीचा चहा. वा वा, हिरवी पात घातली आहे आणि सुंठ. रात्री खोकत होतात तुम्ही, तुमचा आवाजही थोडा बसला आहे. आपल्या नकळत अम्माजी आपली एवढी काळजी घेतात हे बघून ते आतनं खूप सुखावले. पार्टीचं काम करत होते तेव्हापासनं खोकला, आवाज बसणं या व्याधी त्यांच्या पाठीमागे लागल्या होत्या. पार्टी ऑफिसच्या खाली अमृत चायनी दुकान होतं, तिथे सुंठीचा चहा मिळायचा. त्यांना त्याची आठवण झाली. पातीचा चहा होता वाटतं घरात आणलेला, त्यांनी विचारलं. घराभोवती मॉर्निंग वॉक कसला घेता? आजूबाजूला बघत नाही का? बागेत 4 ठिकाणी चहाचे कांदे लावलेत मी, तुम्हाला चहापात लागते ना म्हणून. हे ऐकून बळ्या काका खुश झाले. चहा घेता घेता म्हणाले, अजून पापाजी आला नाही आणि रात्री पार्टी ठेवली आहे. पापाजी 4 दिवसांपूर्वी शिकारीला गेले होते. दुपारपर्यंत यायचे होते, पण 4 वाजून गेले तरी आले नव्हते. यावेळी बरोबर कोण आहे? अम्माजींनी विचारलं. तुमचं हे रोजचंच झालं आहे अम्माजी. तुमचं लग्न काही काल परवा झालेलं नाही आहे. अहो, राजगुरूच झाला आता 34 वर्षांचा. कितीदा घर सोडून जायला निघाला. का नको जाऊ? चिडून त्या रडकुंडीला आल्या आणि म्हणाल्या, टाकलेली म्हणून इथे राहण्यापेक्षा खरंच मी एकदा जीव देईन, नाहीतर निदान पळून तरी जाईन. पळून? खरंच जाईन मी पळून. बळ्या काका मान तुटावी तसे कुठेतरी बघत राहिले आणि स्वतःशी बोलल्याप्रमाणे म्हणाले, हसत हसत म्हणाले, मी तुम्हाला पूर्वी कधी बोललो होतो का हो? काय ते? तुम्हाला नवी सून म्हणून शिवशंकरजींनी पहिल्यांदा घरी आणलं, तेव्हा तुम्हाला मी पहिल्यांदा पाहिलं. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला होता की तुम्हाला घेऊन उचलून पळून जायचा विचार आला होता एकदाच. ते ऐकून तिला खूप आनंद झाला. लहान मुलीप्रमाणे क्षणभर ती आनंदानं खिदळल्यासारखी हसली. खरं खरं बळवंतराव? मग का नाही घेऊन पळालात? पळालात. ते स्वतःशी विषण्णपणे हसले आणि त्यांनी विचारलं, माझी परिस्थिती होती का? त्यावेळेस पार्टीचा, ट्रेड युनियनचा मी एक मामूली कार्यकर्ता. त्या काळी ट्रेड युनियन हा आजच्यासारखा भरभराटीला आलेला धंदा नव्हता. माझंच एक वेळचं जेवण धड सुटत नव्हतं आणि तुमच्यासारखीला घेऊन पळायचं. मग त्यांना वाटलं आपण हे उगाच बोललो, म्हणून म्हणाले, तो होता एक खोळा क्षणिक विचार होता. एखादं चुकार पाखरू आकाशात उडून अदृश्य होतं ना, तसा. जाऊ दे, विसरून जा विसरून जा. अम्माजीही कुठेतरी हरवल्या. आकाशाच्या तुकड्याकडे बघत म्हणाल्या, आजवर कधी बोलला नाहीत बळवंतराव. त्या अजून तशाच आकाशाकडे बघत होत्या. तेवढ्यात पापाजींची गाडी कधी आली ते कळलं नाही. रात्री बागेत पार्टी होती. त्यासंबंधी नानाजींना सूचना देत ते आत आले. अम्माजींकडे दुर्लक्ष करत बळ्या काकांना म्हणाले, पार्टी रे, तू कपडे बरे कर बरं का, लोक आत बाहेर करतात. ही सूचना जशी बळ्या काकांना होती तशी अम्माजींसाठी सुद्धा होती. आत जाता जाता वळून पापाजी म्हणाले, आणि हां, तिला फक्त वाईन दे बरं का, नो स्कॉच. आणि तिने बाहेर यायचं नाही आहे. मागच्या वेळी शोभा केली माहिती आहे ना, प्यायली आणि बाहेर येऊन बडबडायला लागली. मग गावात होते चर्चा त्याची. सूर्यास्त झाला, थोडासा अंधार पसरला.
पापाजी कपडे करून बाहेर आले. बागेत जाता जाता बळ्या काकांना म्हणाले, बळ्या तू इथेच राहा, लक्ष ठेव. अम्माजी पुरेशा नटल्या होत्या. पापाजींचं बोलणं दुरून ऐकत होत्या. लक्ष ठेव म्हणजे माझ्यावर, त्या म्हणाल्या. शेजारच्या बाकावर बसल्या आणि काहीशा आसूसतेनं म्हणाल्या, बळवंतराव बार लागला असेल तर माझा ग्लास भरून आणा ना. आणतो, पण त्यांनी फक्त वाईन द्यायला सांगितली आहे. ते कोण सांगणार आहे? मी काय प्यायचं ते पिन. तुम्ही व्हिस्की आणा. आत नाही आहे का तुमची बाटली? मला आतली नको आहे, पार्टीतली हवी आहे. मी बाहेर जाऊन घेऊ का स्कॉच? बळ्या काका एकदम घाबरले आणि म्हणाले, नको नको, तुम्ही बाहेर नका जाऊ, मी आणतो. आणि हां, उगाच सोडा घालून ग्लास भरू नका. बळ्या काका संथ चालीनं बाहेर गेले. मी व्हिस्की पिन नाही तर रम पिन, हे मला बजावणारे कोण? अम्माजी स्वतःशीच म्हणाल्या. बळ्या काका 2 भरलेले ग्लास घेऊन आले. एक अम्माजींच्या हाती देत म्हणाले, उगाच जास्त पिऊ नका. मी सांगतो म्हणजे काय, तुमचं प्रमाण वाढत चाललं आहे. वाईनवरनं व्हिस्कीवर आलाय तुम्ही. मी पिते म्हणजे काय? मग चांगली झोप येते. रात्री झोप चांगली यायला पाहिजे ना. बघता बघता अम्माजींनी 3 ग्लास रिकामे केले, तेही झटापट, अगदी सरबत प्यावत तसे. आणि चौथ्यासाठी रिकामा ग्लास पुढे केला. प्लीज 1 मोर. नो अम्माजी, नो. तिचा ग्लास घेऊन बळ्या काकांनी उपडा करून ठेवला आणि दटावणीच्या सुरात म्हणाले, आता पुन्हा मागाल तर मला तुमच्यावर रागवावं लागेल. त्या एकदम गरिबासारख्या बसल्या, पदरानं डोळे पुसत रडायला लागल्या. मी टाकून बोललो का तुम्हाला? त्यांनी विचारलं. नाही हो बळवंतराव, तुम्ही एवढ्या प्रेमानं हक्कानं बोललात, खूप खूप बरं वाटलं हो. त्यांनी डोळे पुसले. त्या खूप दीनवाण्या दिसायला लागल्या. त्यांनी उजवा हात पुढे केला. त्यांना बाकावरनं उठायचं होतं, पण उठता येत नव्हतं. बळ्या काकांनी त्यांचा उजवा हात आपल्या हाती घेतला. अम्माजींची जीभ अडखळत होती, आवाज जड झाला होता. त्यांनी थांबत थांबत विचारलं, बळवंतराव, एक विचारू का? हां, विचारा की. कुणाला सांगणार नाही ना? नाही हो. आपण पळून जाऊया का? तुम्ही मला पळवून न्याल? बळ्या काका एकदम दचकले. त्यांनी त्यांचा हात झटकला. मनात साठलेलं आपण उगाच बोलून गेलो असं त्यांना वाटलं. त्यांनी अम्माजींना धरून उठवलं, हळूहळू आत नेलं, बिछाण्यावर झोपवलं आणि खोलीतले दिवे घालून ते बाहेर आले. ती अजून झोपेत बरळल्यासारखी पळून जाण्याच्या गोष्टीच बोलत होती. बळ्या काका पहारा केल्यासारखे बाहेर बसले होते. अकस्मात पापाजी आला आणि त्यांनी ऐकलं तर त्या एका विचारानं त्यांचं काळीज लखलखत होतं. खोलीतून अजून अडखळत अडखळत आवाज येतच होता, बळवंतराव, जाऊया का आपण पळून? जायचं पळून आपण बळवंतराव? चला ना, जाऊ की पळून बळवंतराव, चला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जयवंत दळवी लिखित कथा बळ्या काका. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्या वतीनं करा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार.